खूप वर्षापूर्वी पुंडलिक नावाचा एक तरुण होता. सुरुवातीला तो आई वडिलांशी चांगले वागत नव्हता, पण एक प्रसंगानंतर त्याला आई वडिलांची सेवा ही सर्वात मोठी पूजा आहे याची जाणीव झाली. त्यानंतर पुंडलिक दिवस रात्र आपल्या आई वडिलांची मनापासून सेवा करू लागला. त्यांची निस्वार्थ भक्ती पाहून भगवान विठ्ठल स्वतः त्याला भेटण्यासाठी पंढरपुरात आले. त्यावेळी पुंडलिक आई वडिलांचे पाय दाबत होता. देव आले आहे हे कळूनही त्याने सेवा अर्धवट सोडली नाही. त्याने जवळची एक वीट विठ्ठलाकडे सरकवत नम्रपणे म्हटले, देवा, कृपया या विटेवर उभे राहा. मी आधी आई वडिलांची सेवा पूर्ण करतो. विठ्ठल पुंडलिकाच्या या भावनेवर अत्यंत प्रसन्न झाले. ते त्या विटेवर हात कमरेवर ठेवून उभे राहिले आणि पुंडलिकाची वाट पाहू लागले. सेवा पूर्ण झाल्यावर पुंडलिकाने विठ्ठलाचे दर्शन घेतले. त्याने एकच वर मागितला, देवा, तुम्ही इथेच कायम राहा, जेणेकरून सर्व भक्तांना तुमचे दर्शन मिळेल. विठ्ठलाने त्यांची इच्छा मान्य केली. तेव्हापासून पंढरपुरात विठ्ठल विटेवर उभे आहे अशी श्रद्धा आहे. म्हणूनच त्यांना विठोबा किंवा पांडुरंग असेही म्हणतात. या कथेचा संदेश, आई वडिलांची सेवा हीच सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. खरी भक्ती म्हणजे प्रेम, सेवा, नम्रता आणि कर्तव्य.